कारवाई करावी, आमचं त्यांना सहकार्य राहील. कालच्या गुहागरच्या सभेमध्ये निलेश राणेंनी असं म्हटलेलं आहे की सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. असं आहे की खोटं बोलताना भेटून बोल ही काही लोकांची पद्धत आहे. काल त्यांनी जे गुहागरमध्ये भाषण केलं, माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या लोकांना, हे पुन्हा पुन्हा 100 वेळा लोकांना दाखवा, 100 वेळा दाखवा. मला बघायचं आहे की भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का? मला बघायचं आहे भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत का? भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत व्यासपीठावरून ते ही अशी भाषा वापरू शकतात. हीच भाषा त्यांनी चिपळूण मधल्या सभेमध्ये वापरली होती. फक्त मी त्याची जास्त चर्चा होऊ दिली नाही, त्या गोष्टीला हवा दिली नाही, म्हणून ते फार प्रसिद्ध झालं नाही. पण माझ्याही मनामध्ये वेदना होत्याच ना. मी जाऊन सिंधुदुर्गामध्ये बोललो म्हणून असा हा प्रकार घडला, म्हणून जो दाखवलेला प्रकार जो होतो हा 100% खोटा आहे. त्याच्या पूर्वी त्यांनी केलेली भाषणं बघा. चिपळूणमध्ये जे काल गुहागरमध्ये त्यांनी भाषा वापरली, हीच चिपळूणमध्ये भाषा वापरली होती. त्या क्लिप काढून बघा. त्याच्या अगोदर नारायणराव राणे आणि निलेश राणे त्या कोकरे गोशाळेच्या मध्ये तिथे आले होते, तिथे त्यांनी काय भाषा वापरली ती बघा. सगळं हे खोटं बोलण्याचं काम आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी काल माझ्या कुटुंबावर बोलले, या भाषेमध्ये अर्धा टक्का तरी मी बोललो होतो काय? त्यांनी ठाकरे फॅमिलीवर ज्या भाषेमध्ये बोलले हे सातत्याने बोलतायत. पण मला एका गोष्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून, कारण काल भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष बावनकुळेजी यांनी केलेलं स्टेटमेंट मी बघितलं आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची नवीन काम केला. एक सुसंस्कृत पक्ष, एक सभ्य पक्ष, ज्यांच्याकडे संस्कार आहेत किंवा ज्यांच्याकडे काही विचार आहेत, ज्यांच्याकडे काही आयडिओलॉजी आहे, अशी जी आमची समज होती ती समज आमची साफ खोटी ठरलेली आहे. हीच भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आहे असं मला आता म्हणावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ज्या वेळेला हे निलेश राणे तुम्ही म्हणताय ना अस्लाद्य भाषेत बोलत होते, त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या काही महिला सुद्धा टाळ्या वाजवत होत्या. महिला टाळ्या वाजवत होत्या. मी तुम्हाला आज सांगतो, ही क्लिप, हे भाषण 100 वेळा तुम्ही दाखवा. महाराष्ट्रामध्ये जी म्हणून महिला हे निलेश राणेंचं भाषण बघेल ती भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही